नमस्कार मंडळी, मी नेहास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण झटपट गूळ घालून कैरीचं पन्ह कसं करायचं ते पाहणार आहोत। अप्रतिम होतो, खूप झटपट बनवून हे पन्ह तयार होतं। उन्हाळ्याचे दिवस आहे तर पन्ह हे झालंच पाहिजे आणि पौष्टिकसुद्धा आहे। तर मंडळी, इथं आपण साखरेचा वापर केलेला नाही, गुळाचं हे पन्ह करतोय। चला तर मंडळी, सुरुवात करूया व्हिडिओला। कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्याच्यानंतर कुकरचा डबा ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण ही एक कैरी घेतली, ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ही ठेवायची आणि झाकण लावून जवळजवळ आपल्याला इथे 3 ते 4 शिट्ट्या ह्या कैरीच्या करून घ्यायच्या आहेत। कैरीमध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। इथे बरोबर 4 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि कैरी पण छान अशी शिजली गेलेली आहे। कैरी अशी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे। चाकूच्या साहाय्याने या कैरीची सगळी साल अशी काढून घेतलेली आहे। आता जो हा कैरीचा गर आहे हा काढून घेणार आहोत आपण। थोडेसे जिरे घेतलेले आहेत, काळं मीठ आणि 4 ते 5 अशी वेलची सोलून घेतलेली आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं, याने चव खूप सुंदर येते। इथं वाटीभर कैरीचा गर घेतलेला आहे, आपण याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा। त्याचबरोबर जवळजवळ पाऊण वाटी इतका गूळ घेतलेला आहे। ही कैरी जास्त आंबट नसते, त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण इथं कमी केलेलं आहे। तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही इथं गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। हा गूळ पण आता याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तुम्ही गुळाऐवजी साखरेचं पण पन्ह करू शकतात। गूळ टाकून झाला की थोडीशी केशर टाकायची आहे आणि आता मिक्सरमध्ये आपण हे सगळं मिश्रण फिरून घ्यायचंय। बघू शकता मंडळी, खूप सुंदर असं हे झालेलं आहे पन्ह आणि सुगंध पण खूप सुंदर असा येतोय। आता हे एका पातेल्यात काढून घ्यायचंय। आता या मिश्रणामध्ये गार पाणी टाकायचंय, 2 ते 3 ग्लास पाणी टाकणार आहे मी। पाणी टाकून झालं की छान हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचंय। खूप सुंदर, चटपटीत आणि इतकं थंडगार असं हे पन्ह तयार होतो, प्यायला अप्रतिम असं लागतं। तुम्ही आपण जे मिक्सरमध्ये काढून घेतलेला जो गर होता तो जर काचीच्या बरणीमध्ये जर भरून ठेवला तर बरोबर 3 महिने आरामात टिकतो। जेव्हा वाटलं तेव्हा 2 चमचे तो गर घ्यायचा आणि ग्लासभर पाणी घ्यायचं, 5 मिनिटात पन्ह बनवून तयार होतं। बघू शकता मंडळी, पन्ह इथं तयार आहे। खूप जास्त पातळ नाही झालेलं आहे, खूप जास्त घट्ट नाही, इतपत आपल्याला पन्ह ठेवायचं आहे। खूप पातळ केलं तर मग अजिबात चव चांगली लागत नाही याची। तर मंडळी, खूप झटपट थंडगार असं हे कैरीचं पन्ह बनवून तयार आहे। केशर टाकल्याने कलर खूप सुंदर येतं आणि अप्रतिम हे पन्ह बनवून तयार होतं, झटपट बनवून तयार होतं। तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसोबत। धन्यवाद।